आता आपण माझ्या कुंडलीतल्या दुसऱ्या दोषाकडे वळूया. मूषक दोष अर्थात उंदीर. कबुतराचा उपद्रवी प्राण्यातला भाऊ म्हणजे उंदीर. किंबहुना मी उंदराला न उडणारं कबूतरच म्हणेन, किंवा कबुतराला उडणारा उंदीर. बघा ना, तो उपद्रवी पशुपक्ष्यांचा करडा रंगसुद्धा उपद्रवाचा जणू गणवेशच आहे. दोन्ही उपद्रवी असले तरी एक ठळक फरक मात्र आहे. उंदीर हा कबुतरासारखा आळशी मात्र अजिबात नसतो. काहीतरी लपून छपून कारस्थानी उद्योग सदैव चालूच असतात. प्रचंड विध्वंस करण्यात धन्यता मानणारा हा प्राणी आहे. रोज या प्राण्याची घरात घुसायची धडपड चालू असते. अन्नाकरता घुसतो असं आपल्याला वाटेल, पण लक्षात असू दे की उंदराच्या चवीचं आणि आवडीचं जेवण घराबाहेर कचराकुंडीत मुबलक प्रमाणात भरपूर असतं. म्हणजे केवळ पोटाची भूक भागवण्याकरता हा घुसखोर काही घरात शिरत नाही. बरं, घरात घुसलाच तर आपल्याला आज काय खायचा मूड आहे? तर समजा केळं. हरकत नाही, अख्खं केळं का? तुझ्याकरता रोज ठेवत जाईन. पण हा हरामखोर, आजकाल ही शिवी बोथट झाली आहे, हा हरामखोर 1 डझन केळ्यातली 4 केळी तोंड लावून खराब करून जाणार. मग शेजारचं सफरचंद पण चाखणार, पपई पण खाणार. काय हे भस्म्या झाल्यासारखं? आणि झालाच असेल भस्म्या तर एक संपूर्ण फळ खा. अगदी पपईच्या पपई खा, किंवा हिम्मतच असेल तर संपूर्ण कलिंगड खाऊन दाखव. आम्ही दुसरं आणू, तेवढेही दयाळू होऊ. पण अर्धवट खाल्लेल्या फळांचं आम्ही काय करायचं? स्वतःला काय शबरी समजतोस? आणि आम्हाला काय रघुकुल? ते जाऊ दे, असते एकेकाला सवय. अहो, मी तर उंदराने चक्क अंघोळीचा साबण सुद्धा खाल्लेला पाहिलाय. काही पूर्वग्रह दूषित लोकांची हाताची बोटं, पायाची बोटं, डोक्यावरचे केस उंदराने चावल्याच्या कथा पण मी ऐकल्या आहेत. माझे मात्र झडूनच कमी झाले. तर ही करामत काही कुठल्या उंदराची नाही, मी करत असलेल्या आकडेमोडीची आहे. एकूणच पण उंदीर हा प्राणी माणसाच्या राशीत कली शिरल्यासारखाच आहे. शेतकऱ्यांचे नुकसान करतो, सरकारी दस्तऐवज कुरतडतो, माणसासारख्या बलाढ्य आणि अजिंक्य प्राण्याला प्लेग सारखे आजार देऊन जेरीला आणतो. माणसाचे आणि या कष्टित उंदराचे पूर्वापार शत्रुत्वच दिसते. उंदराने माणसाच्या जीवावर उठावे आणि माणसाने या उंदराला मारण्याकरता कल्पक असे सापळे रचावे. अगदी सगळीकडे सहज मिळण्यासारखा सापळा म्हणजे खटका पडून उंदराला आत कोंडणारा. उंदराला चांगले बिस्किटाचे वगैरे आमिष दाखवायचे आणि ते बिस्किट एका खिट्टीत अडकवायचे. ही खिट्टी सापळ्याच्या दरवाजाला जोडायची. उंदीर बिस्किट खायला म्हणून आत आला की हालचालीमुळे दार लागते आणि उंदीर बंद. पण बरेचदा उंदीर वळचड सुद्धा ठरतात. शिस्तशीर गळाला लावलेले अन्न गट्टम करून आल्या पावली गेलेले उंदीर पण आहेत. सकाळी उठून पाहावे तर बिस्किट तेवढे गायब. सापळा उघडा आणि उंदराने अजून 4 केळ्यांचा सर्वनाश केलेला. असे दृश्य ज्याने पाहिले आणि भोगले असेल त्यांच्या संयमाची परीक्षाच असते. माझा बांध फुटून मी कित्येकदा किंकाळी सुद्धा फोडली आहे. पण हा सापळा पकडणाऱ्याला मुभा देतो. उंदराला पृथ्वीराजाप्रमाणे सोडावे का शिवाजीराजांप्रमाणे संपवावे? आणि संपवायचे तर कसे? त्याकरता उकळत्या पाण्यापासून कुत्र्या मांजराला चालता बोलता खाऊ देण्यापर्यंत बरेच पर्याय आहेत. नाजूक शाकाहारी मनांचा विचार करता त्या खोलात तूर्त जायला नको. या सापळ्यापूर्वी एक क्रूर सापळा मिळायचा, जे अलीकडे फुकाच्या भूतदयेला खर्ची पडला आहे. त्यात गळाला ठेवलेले बिस्किट पकडायला उंदीर जाता त्याचा गळाच पकडला जायचा. क्षणार्धात उंदीर खलास. पुढले रक्तरंजित दृश्य सांगण्यात अर्थ नाही. आपण उठायच्या आत जर पत्नी उठली तर आपल्याला जाग किंकाळीनी येत असे. यावर तोडगा म्हणून की काय एक नवीन तंत्राचा सापळा हल्ली मिळायला लागलाय. तो सुद्धा क्रूरपणात काही कमी नाही. यात प्रचंड शक्तीचे डिंक एका आयताकृती चकतीवर पसरून ठेवलेले असते.
उंदीर त्यावर ठेवलेले अन्न खायला आला की त्याचा पार्श्वभाग या सापळ्याला चिकटतो, आणि चिकटतो म्हणजे फेविकॉल मधल्या जाहिरातीसारखा. जसा फेविकॉल का जोड आसानी से नहीं छूटता, तसाच उंदराचा पार्श्वभाग सुद्धा नाही छूटता. तर आपल्याला वाटत असेल मला काही भूतदया, प्राणीप्रेम वगैरे आहे की नाही. अवश्य आहे, पण कबूतर दया, उंदीर दया असल्या फुकटच्या दया मात्र अजिबात नाहीत. त्याला कारणही तशी सबळच आहेत, सबळ आणि वैयक्तिक आहेत. मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्या ज्या घरात म्हणून राहिलो त्या घराच्या आजूबाजूला चिक्कार श्वापदांचे वास्तव्य होते. कबुतरांप्रमाणेच उंदीरही आमच्या घरात सतत घुसखोरी करण्यास प्रयत्नरत्न असायचे. उंदीर घरात शिरायची पूर्वापार धास्ती असल्याने आम्ही स्वतःचे घर बांधले तेव्हा खिडक्यांना चांगल्या लोखंडी जाळ्या लावून घेतल्या. लावताना 4-4 वेळा खात्री करून घेतली की यातून उंदीर प्रवेश वर्ज्य होईल. जेमतेम 1 वर्ष छान गेलं. उघड्या खिडक्यांमधून घरात शिरणाऱ्या वाऱ्याचा आम्ही वर्षभर खूप उपभोग घेतला. एके दिवशी सकाळी पाहतो तर खिडकीच्या लोखंडी जाळीला एक सुबकसे आयताकृती भोक. हे कलात्मक प्रताप अर्थात उंदीर शकुनी मामाचे. मला नुसते उंदीर मामा म्हणता येणार नाही. चक्क लोखंडी तारा या प्राण्याने चावून चावून तिथेच खिडकीपाशी आम्हाला प्रसाद म्हणून टाकून ठेवल्या होत्या. ते पाहिल्याबरोबर सर्व खिडक्या बंद. खूप उकडून जीव जायला लागला की एखाद्या दिवशी कुठली तरी खिडकी उघडी करून तशीच राहिली तर त्या खिडकीच्या जाळीला असेच भूमिती शिकवणारे भोग करून प्राचार्य उंदीर प्रवेश करत. मग त्यांना वर उदाहरण दिलेल्यापैकी एखाद्या सापळ्याच्या सहाय्याने शोधून संपवण्याचा मार्ग शोधणे हीच विवंचना. रोज हा माझा शत्रू काहीतरी नासधूस करून ठेवायचाच. पण एकदा तर कहर झाला. बघतो तर या नराधमाने स्वयंपाकाच्या सिलेंडरचा पाईप कुरतडायला घेतला होता. म्हणजे गॅस लीक घडवून आणून बहुतेक या उंदराला आम्हाला आमच्याच घरात संपवायचे होते. मी म्हटलेच आहे की उंदीर हा माणसाच्या जीवावर उठला आहेच, तसाच बहुतेक आमच्याही. पुढे पुढे तर आमच्या या जीवावर उठलेल्या उंदराने सगळ्या खिडक्या दारे बंद मिळाल्यामुळे वरांड्याचे लाकडी दार बाहेरून कुरतडायला सुरुवात केली होती. जणू काही आमच्या घरात घुसणं हेच एकमेव ध्येय त्याच्या आयुष्याचं राहिलं होतं. कित्येक दिवस हा उंदीर रात्री येऊन वरांड्याचे दार तासन तास कुरतडत राहायचा. शॉशँक रिडेम्पशन नावाचा इंग्रजी सिनेमा मी अलीकडेच पाहिला. त्यातला नायक कित्येक वर्ष भुयार खणून तुरुंगातून फरार होतो. उंदराने याच सिनेमातून प्रेरणा घेऊन आमच्या घरात घुसायचा प्रयत्न तो करत होता की काय कोण जाणे. माझ्या राशीला पुजलेले हे उंदीर जसे घरात घुसलेत तसेच माझ्या कचेरीत सुद्धा घुसलेत. आता माझी ती कचेरी ही एका लेखा परीक्षकाची म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटची. तीत भरपूर फायली आणि त्यात ठोसून सांडत येतील एवढे कागद सोडले तर मनोरंजक असे काहीच नाही. देवाने म्हणे या प्राण्याला वासाची शक्ती संपादन केली आहे. मग आपण जिथे महत्प्रयत्नाने घुसणार तिथे घुसल्यावर आपल्याला काय मिळेल निदान एवढा तरी उंदराला कळालेच पाहिजे. पण विध्वंस करायचे ठरवले मग मागचा पुढचा विचार गौण ठरतो. पण एकदा खास त्याला चविष्ट वाटेल असे मी कचेरीत ठेवले होते खरे. संध्याकाळी भूक लागते म्हणून मी हवाबंद डब्यात काहीतरी खायला ठेवायचो. एकदा कचेरीत सकाळी गेलो तर माझ्या मेजाच्या आजूबाजूला मुंग्याच मुंग्या. मला वाटलं चुकून डबा उघडा राहिला की काय. शहानिशा केल्यावर लक्षात आले की उंदीर कसा कोण जाणे माझ्या केबिनमध्ये घुसला आणि परिश्रम करून करून माझ्या त्या खाऊच्या डब्याला एक भोक पाडण्यात यशस्वी झाला होता. त्या उंदराने पाडलेल्या भोकामुळे मुंग्या लागल्या होत्या. माझे आपले सात्विक समाधान किंवा असुरी आनंद यातच की खूप परिश्रम करून सुद्धा उंदराला काहीच मिळाले नाही. पण ही त्रासदायक घटना झाल्यानंतर उंदराला बाहेरून आत येता येईल अशी छोटीतली छोटी भोकं लाकडाची पट्टी बिट्टी लावून बंद करून घेतली. ते केले तसा हा दुष्ट असुरी उंदीर कचेरीच्या वर फॉल सिलिंग आहे तिथे जाऊन दंगा घालू लागला.
समोर बसलेल्या सेवार्थीशी म्हणजे क्लायंटशी महत्वाचे बोलणे चालू असता मधूनच वरती खुडबुड चालू होईल. क्लायंट बिचारा कावरा बावरा होऊन इकडे तिकडे पाहू लागला. आता कचेरीत उंदीर येतो हे निमूटपणे कबूल कसे करायचे? शेवटी सापळा लावून या घुसखोरी विध्वंसवाद्याला एकदाचा पकडला. इतका असुरी पाताळ यंत्री म्हणतात तो आनंद मला इतर कशाहीमुळे अजूनपर्यंत लाभलेला नाही. त्याला कसा कसा हळूहळू संपवला याचा तपशील नाजूकपणे लक्षात घेऊन मुद्दाम वगळला आहे. पण एकच सांगतो, माझी सैनिक वगैरे व्हायची अजिबात शारीरिक पात्रता नसताना त्यांना आतंकवाद्यांना संपवल्यानंतर जे काही सफाईचे समाधान मिळत असेल त्याच समाधानाचा किंचितसा अंश मला अनुभवायला मिळाला. त्याआधी येतील नसतील त्या सर्व भाषातल्या अ ते ज्ञ पासून सुरू होणाऱ्या सर्व शिव्या देऊन माझी मौखिक भाषा समृद्ध करून घेतली. मग रावणासारखा हो 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 असा जोरजोरात हसलो. माझे हे सर्व चालू असता कचेरीतले कर्मचारी माझ्याकडे चित्र विचित्र नजरेने पाहत होते. त्यातले 2 भेदरून आठवड्याभरात सोडूनही गेले. पण मला त्याचेही काही वाटले नाही. माझ्या त्वेषाचा निचरा होणे जास्ती गरजेचे होते. या उंदरामुळे एकच बाबतीत माझी पंचायत होते, ती म्हणजे त्याच्या मालकामुळे, गणपतीमुळे. गणपती हे माझे सर्वात आवडते दैवत. पण जेवढा मला गणपती आवडतो तितकाच त्याचा तो उंदीर अजिबात आवडत नाही. मुळात उंदीर हे कशाचंच वाहन होऊ शकतं यावर माझा तिळमात्र विश्वास नाही. त्याच्या आकाराचं एक वेळ जाऊ दे, पण हा उपद्रवी प्राणी केवळ अंधारात सक्रिय असतो. मग देवासारखा देव, त्यात निष्पाप सोज्वळ गोंडस असा गणपती केवळ रात्री उपयोग होईल असं वाहन का वापरेल? इंद्राला वगैरे उंदीर वाहन म्हणून ठीक आहे. आपल्या पुराणात लिहिलेल्या कथा ऐकल्या तर त्याचे बरेच उद्योग रात्रीच करण्याच्या लायकीचे असतात. त्याला उंदीर लपत छपत कुठे कुठे घेऊन जाईल सुद्धा. पण गणपती का? परत बलाढ्य असा गणपती उंदरावर वाहन म्हणून बसला तर उंदीर जागचा जागी चेपला नाही का जाणार? मला तर वाटतं की असं काहीसं झालं असेल. एखाद्या आगाऊ उंदराने गणपतीला असंच माझ्यासारखं प्रचंड पिडलं असलं पाहिजे. शेवटी वैतागून गणपती म्हणाला असेल की आता मला परत दिसलास तर तुला चेचेन. सांगितल्याप्रमाणे गणपती चेचण्याकरता उंदरावर बसला असेल. तेवढ्यात स्वर्गात ठळक ताज्या बातम्या देणाऱ्या पत्रकाराने म्हणजेच नारदाने ठळक ताजी बातमी पसरवली असेल की गणपती उंदरावर स्वार झाला. तेव्हापासून उगाचच आपलं उंदराला नसतं महत्त्व, म्हणे गणपतीचं वाहन काय वाटेल ते. मला विचाराल तर उंदराची तुलना केवळ काश्मीरमधल्या आतंकवाद्यांशीच होऊ शकेल. हे आतंकवादी जसे शेजारच्या बिळात लपलेले असतात तसंच उंदीरही घराबाहेर बिळात लपून असतात. आत घुसून काय मिळेल याचा तीळ मात्र विचार न करता घुसखोरी करायचा सतत प्रयत्न करतात. घुसून केवळ विध्वंस करतात. या विध्वंसामुळे स्वतःचेही समाधान होत नाही, त्यावर ज्यांचं केलं त्यांचे कायमचे शत्रुत्व पत्करावे लागते. शेवटी शत्रुत्व पराकोटीला गेले की हे उंदीर बिळातून बाहेर काढून काढून संपवावे लागतात आणि स्वर्गासमान आपले घर मोकळे आणि स्वच्छ करावे लागते.